संध्याकाळी मी रील करत होते तेव्हा वीरा सुद्धा माझ्याबरोबर असा डान्स करत होती. तिला मजा वाटत होती, त्यामुळे आम्ही दोघी तिच्यासाठी नाचत होतो. ते झाल्यानंतर शुभंकरोती म्हटली. संध्याकाळच्या वेळेला देवासमोर दिवा लावल्यावर खरंच मन प्रसन्न होतं. शुभंकरोती म्हटली. मी म्हटली. वीराला सुद्धा ऐकवत होते. ती सुद्धा मध्ये मध्ये घंटा घेऊन देवाजवळ तिच्या भाषेत शुभंकरोती म्हणत होती. नमस्कार. तिळाचं तेल, कापसाची वात, दिवा तेवे मध्यान्रात, दिवा लावला देवांपाशी, उजेड पडला तुळशी पाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी ये. त्यानंतर आज करणार होते मी ताकाची कढी. त्याच्यासाठी मी पहिल्यांदा तेल तापवून घेतलं. जिरं, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता घातला. लसूण, मिरची आणि कोथिंबीर कुटून घेतलं होतं ते पण घातलं. ते जरासं परतलं. सुट्टी मिरची पण घातली आणि मग नंतर ताक ओतलं त्याच्यामध्ये. वरनं हळद घातली कारण रंग हळदीचा खूप येऊ नये म्हणून. आणि कढी आपल्याला उकळायची नसते कारण फुटते ती. आणि रात्रीच्या जेवणाला त्याचबरोबर मी केले होते छोले आणि कढी, भात आणि चपाती होती. तर जेवून झाल्यानंतर भांड्यांचा पसारा पडला होता. पहिल्यांदा मी इथे भांडी सगळी अशी धुवून घेते आणि मग ती घासायला चालू करते. हळूहळू एक एक भांडी काढून घेत सगळी भांडी बाजूला ठेवत होते. मध्येच काहीतरी आठवत होतं. वीरा काहीतरी विचारत होती, तिला उत्तर देत होते. त्यामुळे अशी पहिली सगळी अशी भांडी अगदी खरकटं काढून घेऊन सगळी अशी भांडी धुवून घेतली आणि मग नंतर ती घासायला चालू केली. घासतानाचं काय पूर्ण शूट मी घेतलेलं नाही. भांडी घासून झाल्यानंतर उद्या संकष्टी असल्यामुळं जरा म्हटलं कट्ट्याची स्वच्छता करूया, म्हणजे किचन कट्टा डीप क्लिनिंग करूया. त्यामुळे सगळं त्याच्यावरचं साहित्य जे होतं ते आतमध्ये ठेवलं. मिक्सर पुसून घेतला व्यवस्थित कारण तो जरासा घाण झाला होता. 2 दिवसापूर्वीच मी पूर्ण पुसून काढला होता. त्यामुळे वरच्यावर मी जरा हात मारून घेतला त्या मिक्सरवर. ह्याचं पण पूर्ण शूट मी केलेलं नाही आहे, नंतर कधीतरी दाखवेन. सगळा किचन कट्टा धुवून झाल्यानंतर असा दिसत होता. पण इकडे बघा वीराने भांडी मांडून ठेवली होती. असा स्वच्छ किचन कट्टा बघितल्यावर बरं वाटत होतं. उद्या अंगारकी असल्यामुळे साबुदाणा भिजत घातला होता. बाय. तर अशा रीतीने आजचा दिवस संपलेला आहे. आता निवांत झोपायचं आहे. उद्या अंगारकी आहे, त्यामुळे जो काही माझा अथर्वशीर्षाचा अर्थासकट अथर्वशीर्ष म्हटलेला आहे आणि अथर्वशीर्षाचे ऑडिओचे 2 व्हिडिओ आहेत, ते तुम्ही नक्की ऐका. अथर्वशीर्षाचं पठण करा. त्याचबरोबर प्रणम्य शिरसादेवमचे स्तोत्र आहे, मराठीतलं साष्टांग नमन स्तोत्र आहे. या स्तोत्राने गणपतीची उद्या पूजा करा.
भेटूया उद्या. मोदक करते का बघूया. तुम्ही सुद्धा मोदक करणार असाल तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.